मित्रो, आज आपण या बदलापूर या शहरामध्ये आज मला वाटतं एक नवीन ठिकाणी आलो आहे आणि या नवीन ठिकाणची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून जे इथले आज बदलापूरचे जे ब्लॉक मास्टर आहेत ते प्रशांत कदम यांनी जो काही जे चालू केलेले आहे सगळ्यांशी संपर्क साधू, सगळ्यांच्या मुलाखती घेऊन आणि या बदलापूरचं जसं की नाव कुठं म्हणजे त्याच्यात प्रगती होईल, या नाव शिखरावर पोचवावं असं त्यांचा हेतू आहे या ब्लॉक करण्या पाठीमागचा. तर मी आज इथे आले आहेत. इथे प्रमुख जे पाहुणे इथे आले आहेत, पर्यटक आले आहेत, जे नापणेतून आले आहेत, नापणेकर म्हणून शिरवलीतून आले आहेत, सतीश कदम आणि त्यानंतर तोंडवलीमधून आले आहेत चेतन कदम. तर आता ह्या चर्चेमध्ये आपण त्यांना पहिला प्रश्न विचारणार आहे. प्रशांत कदम, आपण जो ब्लॉग आज करणार आहात याच्यातून तुम्ही लोकांना माहिती पोचवणार आहात, या पर्यटन स्थळाचं तुम्ही नाव दर्जा वाढवणार आहात, तर असं काय तुम्हाला वाटलं की याच ठिकाणी इथे घेऊन यावं आणि आपल्या लोकांना इथे सगळ्या ह्या संदर्भात माहिती द्यावी? नमस्कार, माझे नाव प्रशांत कदम. तर मी गेल्या वर्षीपासून इकडे आलेलो. तर मी गेल्या वर्षी बघितलं, मला इकडे थोडं वातावरण असं गाव टाईप वाटलं. तर एकदम आपल्या गावी जसं असतं हिरवं रान मस्तपैकी जसं आपल्याला अनुकूल वातावरण असतं तसं इथे वातावरणाला वाटलं. म्हणून मी माझ्याकडील जी माहिती होती ती आपले राकेश भाऊजी बोलतो आपण ते त्यांच्याजवळ पोहोचवली. तर ते कित्येक वर्ष मला म्हणत होते की जसे तुम्ही जाता बाहेर आणि वातावरणाचा जसा आनंद घेता तसा आम्हाला पण घ्यायचा आहे. तर ते मला कधीतरी शक्य होईल तर तुम्ही एकदा ती संधी उपलब्ध करून द्या. तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं की या दिवशी असं असं दिवस आहे तर तुम्ही या. तर ते लगेच वेळ न दवडता ते बदलापूरला पोचले. तर माझे सहकारी चेतन कदम, सचिन कदम आणि सतीश कदम हे उपस्थित राहिले की आपण जाऊया चला म्हणून. आम्ही इथे येऊन पहिलं भेट दिली. तर इथं आपल्याला पब्लिक पण आलेलं दिसतंय बऱ्याचपैकी. इथे गाड्या पण आहे, पार्किंग सोय तर चांगली दिसते, दुकानं आहेत, असं बघण्यालायक वातावरण वगैरे दिसतंय. तर म्हटलं आता यांना आणलेल्याचं दाखवलं पाहिजे म्हणून यांना मी इथे आणलं आहे. ओके, म्हणजे बरोबर आहे. आता प्रशांत कदम यांनी जी माहिती दिली आहे थोडक्यात की या ठिकाणी आपण पर्यटकांना का घेऊन येतो आणि इथली माहिती लोकांपर्यंत का पोहोचवतो, तर मी त्याप्रमाणे आता सतीश कदमजवळ जातो आहे की तुम्हाला इथे येऊन म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आलात की ह्याच्यावर कधी आला होता, आणि त्यानंतर तुम्हाला इथला जो निसर्गरम्य जो परिसर आहे तो कोकणातील एखाद्या कुठल्या तरी गावाप्रमाणे काय वाटतं तुम्हाला? एक म्हणजे इथं येण्यामागचं कारण कोकणातील गावाचं मला सांगा, कुठल्या याच्याशी जोडू शकता का? आमचं जे बालपण आहे ते खेडेगावात गेलं. ओके. आणि खेडेगाव सोडल्याच्या नंतर ज्यावेळी मुंबईमध्ये आलो, या मुंबईमध्ये आल्याच्या नंतर हे दगदगीचं जीवन आहे, रोजची ट्रेनची ये जा सफर असते आणि गावाकडचा कुठंतरी आम्हाला थोडासा आठवणी वगैरे आमच्या जाग्या होतात. तर या बदलापूरमध्ये जवळपास 2 वर्षामध्ये हे जे ठिकाण आहे आपण जिथं आलो आहे तिथं बरीच लोक बोलतात की इथं आल्यावरती खूप चांगलं वाटतं. ही जागा अशी आहे, माणसाला धकाधकीच्या जीवनामध्ये कुठंतरी शांतता पाहिजे असते. इथं आल्यावरती जणू काय आपण आपल्या गावाला चालू. हे डोंगर बघा, आपण बघतो हे डोंगर बघितले की असं वाटतं की आपण आपल्या गावामध्ये चालू आहे. इथं आल्यावरती वाटतं. खरं तर या ठिकाणी आपण बघताय आता कितीतरी माणसं इथं आलेली आहेत. आता ही तर पहिली सुरुवात आहे आणि याच्यानंतर अजून जसे दिवस पावसाचे वाढत जाणार आहे तशी इथं माणसांची गर्दी पण जास्त वाढत जाणार आहे. आपण बघतो इथं बाकीच्या वेळी जर तुम्ही आला तर इथं तुम्हाला ही दुकानं दिसत आहेत, दुकानं तुम्हाला दिसणार नाही. परंतु आता हा जो पावसाचा सीझन आहे हे बदलापूरमध्ये एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून हे ठिकाण इथं ओळखलं जातं. त्याचं नाव आहे कोटेश्वर धबधबा. आता आपल्याकडे आपण बघताय तिकडे आंघोळी करण्यासाठी जागा आहे, परंतु तिथे काही ॲक्सिडेंट होतात त्याच्यामुळे ते आता सध्या बंद केलेलं आहे. मला वाटतं जवळपास 1 वर्षापूर्वी इथं आलो होतो. आता ही माझी दुसरी फेरी आहे. आता याच्यानंतर पण अजून काही लोक इकडे येणार आहेत, त्यांना पण आम्हाला घेऊन यायचं आहे. तर मी आता जातोय जरा तर ठीक आहे सतीश कदम, मला समजलं तुम्ही याच्यापूर्वी पण अगोदर आला होता, त्यामुळे तुम्हाला या इकडच्या परिसराची जी काय मजा आहे ती तुम्हाला माहिती होती आणि त्यामुळे पुन्हा तुम्ही इथे रिपीट आलात. तर मला वाटतं आजच्या खास या आमच्या पर्यटनाचे खास प्रमुख पर्यटक जे आहेत ते नापणेकर, त्यांच्या तुम्हाला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तो नापण्याचा धबधबा. आणि या नापण्याचा धबधबा तिथे एक काचेचं फूल आहे आणि ते काचेचं फूल एक म्हणजे बघण्यासारखं एक
जागा आहे. तर ती सगळं महाराष्ट्रातलं एवढी चांगली चांगली ठिकाणं त्यांनी सोडून ते आज इथे आलेले आहेत. मला वाटतं काहीतरी ते आज इथून अभ्यास करून जाणार आहेत मला वाटतं. तर त्याबद्दल त्यांच्याशी एकदा आपण जाणून घेऊया. तुम्ही इथे येऊन काय घेऊन जाणार आहात? प्रशांत कदम यांच्याशी संपर्क. नमस्कार, राकेश यादव बोलतो मी. माझं गाव आहे नापना आणि मी मुंबईत राहतो दिवा. तर मला मेवण्यात प्रशांत कदम हे मला फोन करून बोलले की या बदलापूरला या, तुम्ही नजारा बघा, इकडचा नजारा बघा, इकडचा कोंडेश्वरचा धबधबा बघा. तर मी टाळत चाललो की मी आता नाही, उद्या परवा येईन. पण मला सुट्टी काढली मी आणि बोललो चला जाऊन येऊया बदलापूरला. तर मी आज कालपासून इथेच आहे. मी मजा मारतो, ॲश करतो, इकडे तिकडे फिरतो. खेकडे पकडून आणले, खेकडे पकडले, फॅमिलीला दिले, इकडे तिकडे. परत मी बदलापूरला आलो कोंडेश्वर धबधबा बघण्यासाठी खास. पण इकडे आल्याच्या आई वडिलाच्या नंतर जो स्वर्ग बघायचा तो कोंडेश्वर धबधबा. अगदी अगदी बरोबर आहे. बरोबर बोललात. आणि इथं एखादा माणूस या ठिकाणी आला की तो परत त्या ठिकाणी आलाच पाहिजे. ही खासियत आहे या ठिकाणाची. मी काय बोलतो, जसं आता तुम्ही सांगितलं, सचिन कदम यांनी सांगितलं की नापण्याचा धबधबा आहे. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातलं ते पहिलं फुल असेल. आणि ते पहिलं फुल तुम्ही तिथं उभारलेलं आहात बरोबर तुमच्या गावामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हालाही असं या ठिकाणी असं एखादं ब्रिज उभारता येईल का? हां, आमका येईल. कारण बदलापूरवाल्यांनी समाधान केला आणि मनावर घेतलं ते असाच ब्रिज आमच्या नापणं धबधब्यासारखा इथे पण होऊ शकतो आणि पब्लिक अजून पण येऊ शकतो. पब्लिक नाही, तुमच्या मताचा विचार नक्कीच केला जाईल. परंतु आज जो मला अनुभव आला आहे तो मी आपल्यासमोर टाकतो की आज येऊन मला या बदलापूरमध्ये 2 वर्षे गेली आणि या 2 वर्षानंतर मी तर आम्हाला नोकरीनिमित्त किंवा सुट्ट्या नाही, त्या आम्ही किंवा वेळ काढत नाही जायला. एक रविवार भेटला की आम्ही घरी आराम करायचं. ते आज मी विचार केला, ही प्रशांत कदम नापणेकर भाऊ तिकडे एवढे आलेत, मग आपण बदलापूर राहून इथे का जात नाही आहे. आम्ही ह्याच्यावर मी एकदा आलो होतो परंतु मला अर्ध्यावरूनच परतावा घ्यावा लागला होता आणि अर्ध्यावरून आम्ही गर्दी होती आणि पोलिसांच्या याच्यामुळे आम्ही परत गेलो. फॅमिलीला घेऊन आलो होतो, आई, मुलगा, बायको या सगळ्यांना. आता त्यांना इथपर्यंत आणता आलं नाही. पण मी काय केला विचार, आता आपण जाऊन बघू तिथे काय आहे नक्की. कारण हे आपल्याला पुढे आल्यानंतरच कळणार आहे. आणि इथलं सगळं निसर्ग परिसर बघितल्यानंतर, इतकी माहिती घेतल्यानंतर आपण आपल्या घरच्यांना सांगणारच की खरंच इथे आपल्याला जायला पाहिजे. इथं आपला एक जो रविवार आहे तो इथे घालवला पाहिजे. कारण आपल्याला इथून आपला गाव आहे तो शेकडो मैलावरती आहे आणि तिथे आपल्याला जाता येत नाही. तर एक रविवार आहे तो आपण आपल्या गावी आल्यावर का आपल्याला इथे आल्यानंतर एक आपल्याला आनंदमय वातावरण इथे जगता येतं, शांतता मिळते असं मला वाटतं. त्यामुळे हा जो स्पॉट आहे तो बघण्यालायक आहे. तर आता या ठिकाणी आपले ब्लॉक मास्टर चेतन कदम इथं उपस्थित आहे. त्यांनी जरा आपलं या ठिकाणाचं 2 शब्द या ठिकाणाबद्दल आम्हाला सांगावं. देवी मंडळी, आज या ठिकाणी यायचं कारण म्हणजे की आमचे सगळ्यांचे लाडके नापणेकर भाऊजी या ठिकाणी आले. आम्ही त्यांना म्हणजे बरेच दिवस आणि अक्षरशः गेल्या वर्षी पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या, म्हणजे बदलापूरचा जो निसर्ग आहे तो तुम्ही आजमावून बघा किंवा तुम्ही हे जे स्थळ आहे त्या तुम्ही एकदा भेट द्या आणि नंतर तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे आपण दिवसभर जे काय काम करत असतो किंवा आपण आठवडाभर जे काय काम करत होतो त्या आठवड्याचा जो त्रास असतो, क्षीर असते ती पूर्णपणे अंगातून निघून जाते एका दिवसामुळे. तुम्ही जर बघू शकाल, कॅमेरामॅन आता प्रशांत कदम आहेत, तुम्ही जरा थोडंसं ह्या साईडला कॅमेरा फिरवून दाखवा म्हणजे तुम्हाला कळेल की बदलापूरचं खरं निसर्ग आणि खरं जे कोकणातील जे सुख आहे ते खरं आम्ही ह्या बदलापूरमध्ये आजमावतो. नक्कीच म्हणजे तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा की ह्या निसर्गाची काय कमाल आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला काय देऊन जातो आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात आपण राहायला पाहिजे, ह्या निसर्गाचं आपण संगोपन केलं पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपण निसर्गाचं संगोपन केलं पाहिजे, निसर्ग टिकवला पाहिजे, जपला पाहिजे, निसर्ग आपण जपला पाहिजे. आज मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्या सर्व झाडं नष्ट झालेली दिसतात. तुम्ही चांगला एक संदेश देताय, झाडं तोडतायत पण झाडं लावण्याचं काम कमी होत आहे. आणि इकडे हे सगळं निसर्ग बघितल्यानंतर, या झाडांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आज प्रत्येकाने एक तरी झाड आपण लावण्याचं काम केलं पाहिजे, तोडण्याचं काम नाही केलं पाहिजे. कारण झाडामुळे आपल्याला किती फायदा आहे ते आपल्याला माहिती आहे. बरोबर.
आज खरं तर ॲक्च्युली आम्ही ह्या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिसेल. आम्ही काल रात्री बदलापूरमध्येच एक आदिवासी गावामध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही खेकडे धरायचा प्लॅन केला होता. जवळपास आम्ही आपल्यापर्यंत दाखवू आपण जवळपास तो व्हिडिओ देखील तुम्हाला आमच्या ब्लॉगवरती दिसेलच. पण त्या व्हिडिओमध्ये आम्ही जवळपास अर्धा ते 1 तासामध्ये 3 ते 4 गोणी खेकडे जमा केलेले आहेत. म्हणजे त्या 300 ते 400 खेकडे आम्ही जमा केलेले आहेत. तो व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला दाखवूच. पण ती जी खेकडे पकडायची जी खरी मजा आहे, ती जी आणि त्यांची जी कला आहे खेकडे पकडायची ती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघालच. पण ती खेकडे पकडायची जी मजा आहे, जो अनुभव आहे आणि तो जो काय आनंद आहे ना, तो गगनात मावेना असा आनंद आहे. तर तुम्ही तो व्हिडिओतून तुम्ही नक्कीच बघाल. आणि ह्या बदलापूर सारख्या चांगल्या शहराला, या वाढत्या शहराला जे गाव म्हणून एक संबोधलं जात होतं, परंतु आज हे जे बदलापूर शहर आहे, त्या बदलापूर शहर झपाट्याने वाढतं आहे. आणि त्यात निसर्गाच्या सानिध्यातून हे शहर पुढे जात आहे. ते बघायला आपण सर्वजण या ठिकाणी या ठिकाणी खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत बघण्यासारख्या. आणि मेन महत्त्वाचं असं आहे की इथं येण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यायची नाहीये, कोणतं खर्चिक नाही आहे. फक्त तुमचा गाडीचा खर्च, फक्त गाडीचा खर्च आहे. आणि तुम्ही या बदलापूर सारख्या शहराला, ह्या गावाला तुम्ही भेट द्या. तुम्हाला कळेल की निसर्ग म्हणजे नक्की काय असतं. आणि आमचे संपर्क साधन. तर मित्र हो, आपण आता बघितलंच असेल सगळ्यांचे मनोगत. आणि तुम्ही पण इथे या ठिकाणी येऊन भेट द्याल अशी मला हे वाटतंय. आणि कधीही काय असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. माझा नंबर तुमच्याजवळती असेलच. तर काय अडलं तर मला कॉल करू शकता. आपला शेतीप्रधान देश आहे आणि त्याचं एक खरोखर एक उदाहरण आहे. नाही, शेतीचं बघा तुम्ही इकडे आपण कोकणामध्ये सगळी ऐका, कोकणामध्ये माझं विषय सांगितलं, कोकणामध्ये शेती आज लोपावत चालली आहे. ती शेती व्हायला पाहिजे. शेतीतून आपण प्रगती केली पाहिजे. ती शेती आज इथे बघा. त्यामुळे आता आपण एवढंच बोलू. नंतर तुम्ही आल्यावर तुम्हाला काय खरी गंमत आहे, मजा आहे ती दिसेल. बस.